आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. नांगनूर तालुका हुकेर येथील सरकारी मराठी शाळेत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी झेंडावंदनाचा मान सन्माननीय सज्जन रामचंद्र नाईक यांच्या शुभहस्ते पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली। दीपप्रज्वलनाचा मान गावातील प्रमुख महिलांच्या हस्ते करण्यात आला। त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन श्री दिलीप कांबळे यांनी केले, तर महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन श्री कुमार कुरुलपे यांनी केले। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान SDMC अध्यक्ष श्री गजानन कुलकर्णी यांनी भूषवले। माजी अध्यक्ष श्री संजय कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व स्पष्ट केले। शाळेतील विद्यार्थिनी कुमारी आराध्या संतोष माने हिने केंद्र पातळीवरील 200 मीटर धावण्याच्या क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला। आधार फाउंडेशनचे अध्यक्ष श्री महेश कांबळे, पत्रकार तसेच समाजसेवक कुमार कुरुलपे यांच्या हस्ते तिला ट्रॉफी व वह्यांचा संच देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाला गावातील नागरिक, पालक, शिक्षक वृंद तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। पावसाच्या अधूनमधून सुरू असलेल्या रिमझिम सरींमध्येही वातावरणात देशभक्तीचा उत्साह दाटून आला होता। स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री कुंदन कुरुलपे यांनी केले। आभार प्रदर्शन मोहन शेतोडे सर यांनी मांडले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री UT कांबळे यांनी केले। SV न्यूजसाठी महेश कांबळे, नांगनूर। राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा।